चला मंडळी, आज मस्त अशी मटकीची डाळीची आमटी बनवूया। तुम्ही बनवता का ह्या डाळीची आमटी हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि बनवत असाल तर कोणत्या प्रकारे बनवता हे देखील सांगा। तर चला आज सोलापूर साईडला बनवली जाणारी मटकीच्या डाळीची भाजी बघूयात। तर सर्वात अगोदर डाळ मध्यम आचेवरती हलक्या तांबूस रंगावर परतून मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये याची भरड काढून घ्यायची आहे। अगदीच बारीक करायचं नाहीये, जाडसरच ठेवायचे। त्यानंतर भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, टोमॅटो, आलं लसूण, कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घ्यायचंय। तेल तापलं की जिरा आणि कढीपत्ता घालायचा आहे, बारीक करून घेतलेला मसाला घालायचा आहे। मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, घरगुती काळं तिखट, गरम मसाला आणि मीठ घालायचे। मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 2 ते 3 मिनिटं तेलात परतल्यानंतर बारीक करून घेतलेली डाळ घालायची आहे। डाळ देखील एखादा मिनिट तेलात परतली की यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचे। गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे, अर्धवट झाकण लावायचं आणि मस्त अशी 7 ते 8 मिनिटं डाळ शिजवून घ्यायची आहे। तर हे पहा, डाळ शिजून तयार आहे। यावरती कोथिंबीर घालूयात आणि मस्त अशी डाळ सर्व करूयात। मस्त असं भाजीमध्ये लिंबू पिळून भाकरी बरोबर चुरून खाऊ शकता। चला खायला, आणि जाता जाता चॅनल सबस्क्राइब